हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे वटसावित्री पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा असे म्हणलं जातं. हिंदू सनातन धर्मानुसार आज वडाची पूजा केली जाते. सर्व ज्या लेडीज हे नटून थटून आज वडाची पूजा करण्यासाठी जातात आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागतात. हाच पती 7 जन्म मिळो अशी धारणा आहे सनातन धर्मामध्ये आणि सर्व लेडीज त्या दिवशी आज खुश राहतात. आपण बघू लेडीज काय काय पूजेच्या ताटामध्ये काय काय वस्तू घेऊन भोले शंकराची पूजा करण्यासाठी जातात. आपण बघूया आज त्यांच्या पूजेच्या ताटामध्ये. ही माझी वाईफ मीनाक्षी आबासाहेब वाबळे आज ती वटसावित्री पौर्णिमाची पूजा करण्यासाठी वडाची पूजा करण्यासाठी जात आहे. बघूया आपण तिच्या पूजेच्या ताटामध्ये काय काय सामान आहे. तिनं घेतलेलं आहे केशर 2 आंबे, हळदीचं ताट घेतलं, हळद कुंकूचं आणि तांदूळाचं जे पूजेचं सामान आहे ते घेतलेलं आहे. सफेद वस्त्र घेतलेलं आहे, हिरवं वस्त्र आहे, सफेद दोरा, पाण्याचा गडवा आणि शेंगदाणे, शाबू तांदूळ, साखर, दिवा आणि कापूस असे कापूस आणि उदबत्ती आणि काळीची पेटी असे सर्व सामान घेऊन चाललेले आहे. आणि गोकुर्णीचे फुलं जे भोले महाशंकरासाठी अतिशय आवडते आहे असे सर्व वस्तू घेऊन चाललेलं आहे. आणि आज ह्या वटसावित्री पौर्णिमेसाठी निघालेल्या आहे वडाची पूजा करण्यासाठी. आता घड्याळात कंप्लेट 12:30 झालेले, म्हणजे 5:35 चुकी. ही माझी वाईफ मीनाक्षी आबासाहेब वाबळे ती पूजा करण्यासाठी आलो. तिने ताटामध्ये गोकुर्णाचे पानं, आंबे, हळद, साखर अशा प्रकारे अति उत्कृष्ट अशा प्रकारचे पूजेचं साहित्य आणलेलं आहे. महादेवाची पूजा चालू आहे. तिने हळद कुंकू वाहिलेलं आहे. बघू त्याला आपण प्रश्न विचारून. महादेवाकडे काय मागितलं आपण पतीसाठी? आपला पती ताण देतो का आपल्याला आयुष्यामध्ये? कधी मारहाण केली असं वाटतं का? कधीच नाही का? कधी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला का असं वाटतं का? सगळ्यात जास्त किमतीची साडी केव्हा घेतली आणि कधी घेतली? पहिल्याच दिवस. किती रुपयाची? आठवत नाही. आणि अतिशय सुख आलेलं आहे. सोनं नाणं घेतलेलं आहे का पतीने? घेतलेलं आहे का? बरं, अशा प्रकारे ह्या सगळ्यात जास्त खुश आहे मीनाक्षी आबासाहेब वाबळे. त्यांनी पूजा केलेली आहे. ही आबावळे पाटील यूट्यूब चॅनलची वाईफ आहे आणि त्यांनी अशी सुंदर अशी पूजा केलेली आहे. बघू आपण त्याला आणखीन एखादा प्रश्न विचारू. हॅलो. त्यांनी अतिशय सुंदर असे दिवे पेटवलेले आहे. आपण त्याला विचारू हे दिवे पेटवलेले म्हणजे काय? सुंदर अशी पूजा चालू आहे महादेवाची. दिवा लावलेला आहे आणि पूजा आता पूर्ण होते. महादेवाच्या प्रदक्षिणा घालीत आहे. सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं आणि इच्छा मागतायत ते आपण काय बघतो मागतो. आपल्या पतीकडे काय अपेक्षा होते या आयुष्यामध्ये? ज्या काही होत्या त्या पूर्ण झाले म्हणजे काय अपेक्षा होत्या ज्यावेळेस तुम्हाला तुमचा पती पाहायला आला त्यावेळेस? ठीक आहे, ते न बोलताच चाललेलं आहे. तो खुश आहे. एखाद्या आम्हाला ते रागवलेले असतील. चला ठीक आहे. हे मीनाक्षी वाबळे साईबाबाची पूजा करीत आहे. अतिशय सुंदर प्रकारची अशी पूजा झालेली आहे. त्यांनी उदबत्ती घेतलेली आहे हातात आणि आता ते उदबत्ती पेटवतात. उदबत्ती पेटवलेली आहे आणि पूजा चालू आहे. त्यांनी अशी सुंदर अशी मनोकामना मागितली आहे.
त्यांनी सर्व इच्छा व्यक्त करून दाखवल्या आहे का आपल्या पतीबद्दल ह्या जीवनात सर्व सुख भेटलेलं आहे. जे अपेक्षित भौतिक सुख पाहिजे त्यांना तसंच पती त्यांना भेटला आहे असे ते स्वतः म्हटलेलं आहे. ठीक आहे, थांबा एक मिनिट. वट सावित्री पौर्णिमेनिमित्त सर्व गावातील लेडीज आज महादेवाची पूजा करण्यासाठी आलेलं आहे. आपल्या सनातन धर्मानुसार ज्या वडाला पूजा केली जाते ती फक्त पतीचं दीर्घ आयुष्य मागण्यासाठी केली जाते आणि त्या दिवशी लेडीज खूप खुश असतात. बघू आपण त्यांची ओळख करून घेऊ. काय नाव आपलं? मोहिनी गोदळे. मोहिनी कुदळे. अतिशय भारी मेकअप केलेला आहे. पूजेचं ताट तिने आणलेलं आहे. पूजेच्या ताटामध्ये त्यांनी हळद कुंकू आणि सर्व पूजेचं सामान घेतलेलं आहे. त्यांनी पूजा केलेली आहे व वस्त्र आणलेलं आहे. सफेद वस्त्र, हिरवं वस्त्र अशा प्रकारच्या उदबत्ती, काळीची पेटी सर्व पूजेचं ताट घेऊन ते आलेलं आहे. आणि आपण केव्हा पूजा केली आज? 12 वाजता. 12 वाजता पूजा केली. काय मागितलं आपण वट सावित्री पौर्णिमेनिमित्त? काय मागितलं वटाची पूजा करताना? काही नाही मागितलं. काहीच मागितलं नाही. हातपती मिळव असं वाटतं का? हां दीर्घ आयुष्य. हा ना. आणि सासू बी अशीच लाडकी मिळावं अशी वाटतं का आपल्याला? हो. वाटतं ना. सासू सासरे आणि दीर्घ म्हणजे दीर्घ नाही. सासू मागितल्यानंतर पती आपापच येतो असं वाटतं का तुम्हाला? हो मग लाडकी सासू मागितली बघ. नाही नाही, असं असं पूजा आपण करतो पण लाडकी सासू आल्यामुळं मग लाडका पती बी भेटतो असं. हां बरं, काय नाव आपलं? गीता. गीता. पूजा किती वाजता पूजा केली आपण? 12 वाजता आली. काय मागितलं आपण? फॅमिलीसाठी काय मागितलं? काहीच मागणार नाही बा. ठीक आहे, ओके, थँक्यू. काय नाव आपलं? लीला कानडे. लीला कानडे. किती वाजता पूजा केली? 12 वाजता. सर्वांनी 12 वाजता पूजा केलेली आहे. अतिशय फ्रेश आहे, मेकअप केलेला आहे. काय मागितलं आपण आपल्या लाडक्या पतीसाठी? 7 जन्मी यश नवरा भेटू दे. 7 जन्मी. खरोखर? बरोबर. बरं, काय आपल्या पतीमध्ये काय बघितलं आपण या जन्मात? काय बघितलं पतीमध्ये? काय काय गुण बघितले? सगळे गुन्हे. सगळे गुण आहे ना 100%. हा, आता शुअर झालेला आहे हाच पती 7 जन्म भेटो. लीला कानडेने मागितलंय. पतीचं नाव काय आपल्या? अण्णा कानडे. अण्णा कानडे. एकदम फ्रेश आहे अण्णा कानडे आणि लीला कानडे. अतिशय जोडी खूप सुरत आहे. हां, तर त्यांनी मागितलेलं आहे. आणखीन काय काय मागायचं आहे आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला? सुखाचे चांगले दिवस आले पाहिजे. हा, सुखाचे चांगले दिवस आले पाहिजे. आलेले आहे सुखाचे दिवस 100%. हां, काय नाव आपलं? लता कुदळे. लता कुदळे. लता कुदळेने खूप केशरी आंबे आणलेले आहेत. 4 आंबे आणलेले आहेत त्यांनी त्यांच्या पतीसाठी. पतीसाठी. हा, तर आपल्या पतीचं नाव काय? भाऊसाहेब कुदळे. भाऊसाहेब कुदळे. काय मागितलेलं आपण वट सावित्री पौर्णिमेनिमित्त? काही नाही, जन्मोजन्म हसपती भेटू. जन्मोजन्मी लॉक केलं बघ तुम्ही. जन्मोजन्मी हाच. ह्या जन्मात काय काय खुश ठेवलं त्यांनी? काही नाही, या जन्मात तिने मलाच खुश ठेवले. भरपूर भरपूर. मनासारखं सगळं काही. मनासारखं. मग काय काय इच्छा पूर्ण केल्या आपल्या ह्या जन्मात? माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. जे जे मागितलं ते मला भेटलेलं आहे. अशा प्रकारे ह्या सर्व खुश आहे कुदळे वर्ग. आणि त्यांनी पतीसाठी आयुष्य हाच पती मागावा, हाच पती मिळावा असं तिने अपेक्षा केलेली आहे देवाकडे. त्यांची अपेक्षा पूर्ण हो हीच आमची विश्वचरणी प्रार्थना. काय नाव आपलं? पार्वती विठ्ठल गांगुर्डे. पार्वती विठ्ठल गांगुर्डे. आपल्या पतीचं नाव काय? विठ्ठल गांगुर्डे. विठ्ठल गांगुर्डे. आपण वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काय मागितलं वडाकडं किंवा देवाकडं? काय मागितलं भोले शंकरकडं? वडाकडे मागितलं आपला जो जीवनातला जोडीदार आहे तोच आपल्याला त्यांनी साथ दिली पाहिजे. त्याच्यासाठीच आपण जीवन हे काढलं पाहिजे. हां, तर ह्या जन्मात जे पतीकडून आपल्याला काय सुख भेटलं? काय असं अस्मरणीय क्षण आठवतो? भेटू का नाही भेटू, आपल्याला त्यांनी सांभाळला, जीव लावला, त्याच्यातच आपलं सुख असतं. हा, यांनी 100% जीव लावलेला आहे आणि अतिशय खुश आहे. आणि अशीच जोडी आयुष्यभर राहो आणि कुठलंही आयुष्य भेटो ही विश्वचरणी प्रार्थना. काय नाव आपलं? सुशीला प्रभाकर कानडे. आपलं ना पतीचं नाव काय? प्रभाकर कानडे. प्रभाकर कानडे. काय व्यवसाय करतात ते? बरं, चाल विचारलं. आणि ते अतिशय बरं, काय मागितलं आपण आपल्या? वडाची पूजा चांगली. बरं, ठीक आहे. आणि हाच पती आपल्याला जन्मोजन्म भेटे असे मागितलेलं आहे. एकदम खुशी या जन्मात. बेस्ट. वट सावित्री पौर्णिमेनिमित्त आज तुळशीची पूजा केली जाते. तुळशीसुद्धा मान आहे आणि हिंदू सनातन धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे. कारण तुळशीने आपल्या पतीसाठी आयुष्य प्राण केलं. विष्णूकडे वर मागितलं होतं का माझे पती तुमच्या हातून मरू नये, पण लेखीन तिने मोक्ष प्राप्त केला.
अशा प्रकारे गावातले लेडीज आलेले आहे पूजा करण्यासाठी. मोहिनी कुदळे अतिशय खूपसूरत असा मेकअप केलेला आहे आणि तिने तुळशीची पूजा केलेली आहे. सगळं फ्रेश असे लाईफ आहे. हां, तर तुळशीच्या आपल्या सनातन धर्मामध्ये तुळशीचं काय महत्त्व आहे तुम्हाला काय सांगण्यात येईल? हां, तुळस म्हणजे पवित्र आहे. तुळस पवित्र आहे आणि तुळशीनं आपल्या जालिंदर हा तिचा पती होता. ते विष्णूसाठी ते आपल्या पतीसाठी तिनं मरण मागितलेलं नव्हतं आणि तिनं मोक्ष प्राप्त करून घेतला. अशा प्रकारे ही तुळशी अतिशय पवित्र आहे. तुळशीचा विवाह हा विष्णूबरोबर झालेला आहे आणि हिची पूजा केली आहे. वट सावित्री पौर्णिमेनिमित्त साईबाबाची पूजा करण्यात येत आहे. साईबाबासाठी या सर्व लेडीज पूजेचं ताट घेऊन आलेलं आहे. अशा प्रकारची पूजा चालू आहे. आपण बघू का चांगला असं सुंदर देखावा आहे. पूजा चालू आहे. बघू आपण मोहिनी कुदळे विचारून साईबाबाकडे काय हां, मोहिनी कुदळे साईबाबाकडे काय मागितलेलं आहे आपण? काय मागितलं? बघ इकडे बघ एक मिनिट काय मागितलेलं आहे? काय पूजा करू राहिले? पूजा करून राहिलेलं. पतीसाठी काय मागितलं? सर्व काय मागायचं? दीर्घ आयुष्य मागितलेलं आहे. हो. हां, सर्व काही मिळालेलं आहे आपल्याला या जन्मात. अतिशय अशी खूपसूरत आहे त्यांची स्माईल आणि ते एकदम फ्रेश आहे या लाईफमध्ये. त्यांच्या पतीची सर्व अपेक्षा पूर्ण झालेल्या लाईफमध्ये. आपण बघू आता पूजा करण्यासाठी आपण महादेवाची पूजा करतोय पिंडीची. वट सावित्री पौर्णिमेनिमित्त रुई गावातील सर्व लेडीज आलेले आहे पूजा करण्यासाठी. सर्व बायका अतिशय सुंदर असा मेकअप करून आलेला आहे कारण आपल्या पतीची दीर्घ आयुष्य कामना करण्यासाठी. ह्या जन्मी त्यांनी सर्वांनी पतीने सुखी ठेवलेलं आहे असे प्रत्येकाचं मत आहे आणि त्या पिंडीची पूजा करत्या महादेवाची आणि महादेवासाठी त्यांनी आंबे, बेल, सफेद वस्त्र, हिरो वस्त्र, उदबत्ती, कापूर सगळं पूजेचं साहित्य आणलेलं आहे आणि पूजेचं साहित्य पूजा करतात आहे आणि दर्शन घेतात. ते ह्या जन्मात अतिशय खुश आहे. त्यांच्या सासू सासरे त्यांना लाडके सासू सासरे हे अतिशय महत्त्वाचे आणि व्यवस्थित भेटलेलं आहे. अशा सासू आणि सासरे आणि पती त्यांना पुढच्या आयुष्यात भेटो अशी त्यांनी दीर्घ कामना केलेली आहे. काय वाटतं आपल्याला ह्या पूजा केल्याबद्दल? काही नाही, आनंद वाटतो. आनंद वाटतो. या जन्मात अतिशय सुखी आपण. एखादी इच्छा सांगू शकता का जी आपल्या पतीने पूर्ण केली अशी? पती सगळ्याची इच्छा पूर्ण करतो. सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि पतीने सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. लाईफमध्ये सर्व खुश आहे. अशा प्रकारे महादेवाच्या पिंडाची पूजा झालेली आहे. बघूया आपण पुढलाशी. मोहिनी कुदळेने महादेवाची पूजा केलेली आहे. हळद कुंकू वाहिलेलं आहे, बेलाची पानं वाहिलेली आहे आणि अशा प्रकारे बघू आपण तिला प्रश्न विचारून. महादेवाची पूजा केल्यानंतर आपल्या पतीसाठी काय मागितलं आहे महादेवाकडे तुम्ही? सर्व काही भेटलं. त्यांचा सर्व प्रश्न आहे, सर्व काही भेटलेलं आहे ह्या लाईफमध्ये. एखादी अशी इच्छा सांगता येईल का जी पूर्ण केली पतीने आपल्या ह्या जन्मामध्ये? सर्व काही सोनं नाणं सर्व काही, हाऊस माझ्या हॉटेलमध्ये जेवण सर्व काही ओके. सासूनी काय पूजा इच्छा पूर्ण केली? बरं ठीक आहे, त्यांनी सर्व काही सांगितलेलं पतीविषयी. ठीक आहे, काढतोय. रुई गावातील लेडीज सर्व आलेले आहे पूजा करण्यासाठी. महादेवाच्या नटून टटून आलेलं आहे. सर्व प्रकारचं ज्या वस्तू आणलेलं आहे, बेल, पांढरं वस्त्र, उदबत्ती, कापूर, जे महादेवाला अतिशय आवडतं असं आंबे आणि गोकर्णीचे फुलं हे महादेवासाठी आणि बेल आणि अतिशय आवडतं वस्त्र. इथं पूजा चालू आहे. तिने पूजा अतिशय सुंदर प्रकारे पूजा केलेली आहे आणि बघू तिने महादेवाकडे काय मागितलेलं आहे. प्रश्न विचारला चालन का? वट सावित्री पौर्णिमेनिमित्त महादेवाकडे तुम्ही काय मागितलेलं आहे? सर्व मागितलेलं आहे. ह्या जन्मात पतीने आपल्याला कोणकोणती इच्छा पूर्ण केलेल्या आहे आपल्या? बरं ठीक आहे. हां, एकदम खुश आहे. सासू सासरे ह्या जन्मात असे आणि पुढच्या जन्मातही लाभो असे वाटतं का? पती भेटून का असं? आणि पतीचे जे आपलं भौतिक सुख असतं, जे हॉटेलमध्ये जेवण जाणं, फिरणं, सोनं नाणं, साडी अशा प्रकारे आपल्या आयुष्यात घेतलेलं आहे पतीने. हां, सर्व काही त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे. आपलं नाव काय? माधुरी गायकवाड. माधुरी गायकवाड माहेरी आलेलं आहे. अशा प्रकारे विश्वासराव. पती काय करते आपले? जेंट्स पार्लर आहे. अतिशय कुठं म्हणले तुम्ही? कुठं जेंट्स पार्लर कुठं आलं? माळेगाव निफाडमध्ये त्यांचं जेंट्स पार्लर आहे. अतिशय उत्कृष्ट असा धंदा चालतोय. ते अतिशय खुश आहे आपल्या पतीवर. ह्या जन्मात आयुष्यात भेटो. ओके.
ह्या गायकवाड दर्शन घेतात आहे. गायकवाड ह्या निफाड गावातील आहे. त्यांनी साईबाबाचं दर्शन घेतलेलं आहे. पतीसाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामना मागितलेली आहे. त्या आयुष्यात खूप सुखी आणि समृद्धी आहे. त्यांनी त्यांची गायकवाड फॅमिलीने अतिशय त्यांची सर्व इच्छा पूर्ण केलेली आहे. सासू सासरे तेच लाभो असं ते म्हणतात.